परवाच 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीचे निकाल लागले। पश्चिम बंगालमध्ये ममता हारल्या। तामिळनाडूच्या राजकारणात 2 महत्त्वाचे समजले जाणारे द्रमुक आणि अण्णा द्रमुकलाही पराभव पत्करावा लागला। हे तिन्हीही प्रादेशिक पक्ष होते। मागच्या काही वर्षांपासून भारताच्या राजकारणाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला हेच दिसेल की प्रादेशिक पक्ष कमजोर होत आहेत। बिजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, अकाली दल, तेलुगू देसम पार्टी, आम आदमी पार्टी, संयुक्त जनता दल अशी त्याची कितीतरी उदाहरणं सांगता येतील। आपल्या महाराष्ट्रातच शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 2 प्रादेशिक पक्ष होते। आता त्यांचे झालेले 2 भाग आपण पाहतोच आहोत। मात्र असं का होतंय? राज्यांमधले हे प्रादेशिक पक्ष कमजोर का पडतायत? भाजपला तोंड देण्याला ते असमर्थ का ठरतायत? की भाजपाच्या रणनीतीचा ते सामना करू शकत नाहीयेत? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। प्रादेशिक पक्ष म्हणजे त्या राज्यातले स्थानिक पक्ष। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस हा एकमेव मोठा पक्ष होता आणि त्याला आव्हान होतं कम्युनिस्ट पक्षाचं आणि अगदी किंचित प्रमाणात जनसंघ, हिंदू महासभा वगैरे। तामिळनाडूत तामिळ अस्मितेचा पुरस्कार करणारा द्रमुक हा पक्ष स्थापन झाला आणि तो पहिला प्रादेशिक पक्ष ठरला। इतरही अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष निर्माण झाले। त्या राज्याची भाषा, संस्कृती आणि अस्मिता हे त्यांचे राजकारणातले मुद्दे असायचे। त्यांचं प्रमाण नंतर बरंच वाढलं। काही ठिकाणी तर एका राज्यात 2-3 पक्ष अस्तित्वात आले। म्हणजे आपल्याच महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर इथे शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे असे प्रमुख 3 प्रादेशिक पक्ष आहेत। राष्ट्रीय पातळीवर पूर्वी काँग्रेस मोठा पक्ष होता। त्याला विरोध करणारा कम्युनिस्ट पक्ष नंतर अनेक कारणांनी बाजूला झाला। जनता दलाचा प्रयोग काही काळ चालला, नंतर तोही थांबला आणि त्यानंतर काँग्रेसला विरोध करेल असा एक मोठा राष्ट्रीय पक्ष पुढे आला आणि तो म्हणजे भाजप। पण मधल्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष निर्माण झाले आणि त्यांचं महत्त्व वाढलं। खास करून 1991 पासून काँग्रेस किंवा कुणीही एक पक्ष बहुमताचा आकडा गाठून स्वबळावर सरकार स्थापन करू शकलं नाहीये। तेव्हापासून आघाडी सरकार स्थापन झाली। या काळात प्रादेशिक पक्षांना डिमांड आलं। त्यानंतरच्या राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस आणि भाजप यापैकी एका पक्षाच्या बरोबर युती करायचे। पण त्या राज्यांच्या राजकारणाचा विचार केला तर काही प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यात स्वबळावर सत्तेत होते। त्यांना इतर कुठल्या राष्ट्रीय पक्षांची गरजच नव्हती। उदाहरणार्थ बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, अण्णा द्रमुक इत्यादी। त्यांचा प्रभाव त्या राज्यात इतका होता की ते राष्ट्रीय पक्षांना कधी कधी जुमानत सुद्धा नसत। काही प्रादेशिक पक्ष असे होते की ते राज्यातल्या सत्तेत राष्ट्रीय पक्षांसोबत सत्तेत होते, पण ते त्या राष्ट्रीय पक्षांना लहान भाऊ समजायचे आणि मग देशातल्या सत्ताधारी पक्षांना केंद्रात मंत्रिपद द्या, आमच्या राज्याचं आमकं काम पूर्ण करा, अशा त्यांच्या कायम मागण्या असायच्या। 2014ला ही समीकरणं बदलली जेव्हा मोदींच्या भाजपाचं सरकार आलं आणि तेही स्पष्ट बहुमताचा आकडा पार केलेलं। त्यामुळे कोणत्याही पक्षाची त्याला गरजच उरली नाही। भाजप बरोबर एनडीएत असणारे पक्ष एक एक करून त्यांच्यापासून दूर गेले। उदाहरणार्थ शिवसेना, संयुक्त जनता दल, तेलुगू देसम पार्टी, अकाली दल इत्यादी। मोदींचा प्रभाव वाढत गेला। अनेक प्रादेशिक पक्ष हे भाजपचे विरोधकही बनले। इंडिया आघाडीत सामील झाले तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहिलं तर बऱ्याच प्रादेशिक पक्षांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला। त्यांच्यात स्वतःची मोठी ताकद उरलीच नाही। काहींनी भाजपाच्या होला हो म्हणत त्यांचा हात धरणं पसंत केलं तर काहींनी आपला विरोध चालू ठेवला। सध्या आपण देशात पाहिलं तर एकूण 18 राज्यात भाजप सत्तेत आहे, तर 3 राज्यात सहयोगी पक्षांसोबत सत्तेत आहे। म्हणजे देशातील एकूण 21 राज्य भाजपाच्या हातात आहेत। भाजपने एक प्रादेशिक पक्ष मागच्या काही काळात संपवले। 25 वर्ष ओरिसात सत्ता असणाऱ्या विजू पटनायकांना पराभवाचा सामना करावा लागला आणि 2024 मध्ये तिथे भाजप सत्तेत आलं। बिहारमध्ये नितीश कुमारांच्या पक्षाच्या जागा कमी झाल्या। पूर्वी मोदींना प्रखर विरोध करणारे नितीश हे आता भाजप बरोबर आहेत, पण कमालीचे शांत झालेत। तर लालू प्रसाद यादव यांचा राजद पक्ष आता थंडावलाय। आंध्र प्रदेशच्या चंद्रबाबू नायडू आणि भाजप या दोघांना एकमेकांची गरज आहे। मध्ये काही काळ भाजप बरोबर नसलेले चंद्रबाबू आता भाजप सोबत आहेत, मात्र तेही नितीश कुमार यांच्यासारखे कमालीचे शांत झाले आहेत। पंजाबात सत्तेत असणारी केजरीवालांची आम आदमी पार्टी सध्या कठीण अवस्थेतून जात आहे। पक्षांचे अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत। उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चलती आहे आणि तिथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष जे एकेकाळी सत्तेत होते तेही आता सत्तेत नाही आहेत। त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे। अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे त्यातल्या त्यात जास्त आमदार आहेत, पण मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचं सध्या अस्तित्वच धोक्यात आहे। महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर इथे चक्क प्रादेशिक पक्षच मागच्या काही काळात फुटले गेले आहेत। शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे भाजपसोबत आले आणि राष्ट्रवादीत बंड करून अजितदादा भाजपसोबत आले। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपाला विरोध करणं सुरूच ठेवलं। देशात आजवर 2च मोठे प्रादेशिक पक्ष होते जे भाजपाला सतत विरोध करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या राज्यात ते अगदी बहुमतात सत्तेत होते। ते म्हणजे तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक। भाजपच्या अनेक विरोधकांची धार कमी झाली असली तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचा विरोध सुरूच ठेवला होता। तर द्रमुकचे स्टॅलिन यांनी अलीकडेच डेलिमिटेशनचा मुद्दा उचलून धरत भाजपला मोठा विरोध केला होता। आता मात्र हे दोन्ही पक्ष त्यांच्या राज्यात सत्तेत नसणार आहेत। त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की प्रादेशिक पक्ष संपत चाललेत का? आता हे का होतंय ते पाहूयात। हे पक्ष कमकुवत होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपची रणनीती। मोदी आणि शहा यांची भाजप ज्या प्रकारे संघटनेवर भर देते,
कुठलीही निवडणूक हलक्यात न घेता जोमाने प्रयत्न करते आणि वेगवेगळे डाव खेळते, त्यांच्यापुढे हे पक्ष कमी पडत असल्याचं दिसतंय. आज जर आपण भाजपमध्ये त्या राज्यात पाहिलं तर भाजपचे असे नेते दिसतील की ते कधी काळी या प्रादेशिक पक्षात होते. भाजप नेत्यांना आपल्याकडे ओढलं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदुत्व. सध्या देशभर हिंदुत्वाच्या मुद्द्याला महत्त्व आलेलं दिसतंय आणि याचाच फायदा भाजपला होताना दिसतोय. प्रादेशिक पक्षांच्या स्थानिक अस्मिता, भाषा, प्रांतवाद, संस्कृती यांच्यापेक्षा आता भाजपचा राष्ट्रवाद हिंदुत्ववाद पुढे जाताना दिसतोय. तिसरा मुद्दा म्हणजे प्रादेशिक पक्षांच्या आणि काँग्रेसच्या चुका. प्रादेशिक पक्षांना असणारा इगो हेही एक कारण आहे. भाजपला विरोध करायचा असेल तर भाजपच्या विरोधात असणाऱ्या राज्यातील पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, मात्र असं होताना दिसत नाही. आपापसातील हेवेदाव्यांमुळे हे पक्ष एकत्र येत नाहीत आणि मग राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप विरोधी 3-4 पक्ष अशा लढाया होतात आणि मग भाजपला त्याचा फायदा होतो. भाजपचा विरोधक असणाऱ्या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने राजकीयदृष्ट्या पाहिलं तर या सर्व पक्षांना जवळ म्हणजेच इंडिया आघाडीत आणलं पाहिजे, मात्र तेही होताना दिसत नाहीये. काँग्रेसही यात कमी पडते का असा प्रश्नसुद्धा पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्रादेशिक पक्ष हे कमकुवत होताना दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं, प्रादेशिक पक्षांच्या काही चुका आहेत का? लोकशाहीत सत्तेवर अंकुश ठेवणं महत्त्वाचं असतं, पण प्रादेशिक पक्षांच्या रूपातले विरोधक संपत चालले आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग विश्लेषणासाठी लगावबत्तीला नक्की सबस्क्राईब करा.